36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम सारसी गायची येथील शिवपांधन रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक होते. याबाबत तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पांधन रस्त्यावर केवळ गिट्टी, बोल्डर आणि मुरुम टाकून काम व्यवस्थितपणे केलं नाही. शेतात जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या किंवा रस्ता व्यवस्थित तयार करण्यात आला नाहीये. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यांमधील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सिमेंट पाईप व्यवस्था न केल्याने पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कामाबाबत सारसी येथील शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि तिवसा तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये. योग्य दर्जाचा रस्ता तात्काळ बनवून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या तक्रारीमध्ये मारुती मोहन आप्पा घोलू, सदाशिव किसनराव पाटील, सुभाषराव वानखडे, पंडित हरिभाऊ इजापुरे, रूपलाव तेलमोरे, योगेंद्र वानखडे, राजू गंजीवारे, देविदासराव वानखडे, आशाबाई किसनराव तायडे, गजानन मनोहरराव राऊत, शेषराव ठाकरे आणि राजेंद्र सुदामजी धनगर यांचा शेतकऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील सारसी या गावामध्ये आले असून येथील शेतकरी यांची रस्त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तुमचं नाव? पंडित हरिभाऊ इजापुरे. ह्या नालीनं पाणी कंबरभर येते. हे पायली टाकली आहे लहानशी. मग रस्त्याचं काम चालू असताना काय केलं मग यांनी? पायली टाकली का नाही? पायली टाकली नाही, लहान टाकली ना, छोटीवाली. याच्यातून पाणी जात नाही ना, रोड फुटते नाही इथं. इथं मोठी पायली. तुमची समस्या काय? इथं मोठी पायली पाहिजे होती. तुमची मागणी आहे मोठी पायली हा, मोठी पायली पाहिजे इथं. बाकी काय? आणि भरपूर. मी सुभाष वानखडे, सारसी. हे पांधन रस्ता बळीराजाच्या याच्यातून बनलेला आहे. मुख्यमंत्री. आणि हा एकच खेपा हा कास्तकारासाठी आहे. समोर काही याचं काम होऊ शकत नाही. म्हणून आता ह्या याच्यावर गिट्टीही कमी आहे आणि मुरुमही कमी आहे. आणि जशा पाहिजे अशा पायल्या नाही आहे. एकच पाहिजे कोण्या कोण्या ठिकाणी ह्या 2-2 पायल्या पाहिजे. आणि पायली मोठी पाहिजे. इतकी समस्या आपल्या कास्तकाराची आहे. मग कास्तकार काय म्हणतं याच्यावर? कास्तकाराचं हेच मत आहे का चांगला रस्ता एकच खेपा झाला पाहिजे. नेहमी काय ह्या रस्त्याचं काम होऊ शकत नाही. आणि हे एकदमच असं लेवला काम केल्यावर आणि गिट्टी कमी पडली. आजच मुरुम कमी पडला आणि गिट्टी उघडी पडली. मग कन्स्ट्रक्शन जे ठेकेदार आहे तुम्ही बोलले नाही काय? ठेकेदारापर्यंत बाकी काही ना कंप्लीट केली. मी तर नाही बोलू शकतो. ठेकेदार कोण आहे? शिरखंडे. निलेश शिरखंडे. निलेश शिरखंडे आहे. त्यांच्यापर्यंत मग तुम्ही सांगितलं काय? हो, बोलावलं आम्ही त्यांना. मग येऊन पाहिले नाही तर आमच्या त्याच्यावाले माणसं पाठवले त्यानं होशील हो केला, हे करतो हे करतो पण शेवटी ही गिट्टी उघडी पडली आणि मुरुमी रोडवर पाठवले. दिवाणजी. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.